कोल्हापूरसह रत्नागिरी सिंधुदुर्ग सीमा भागातील नागरिकांसाठी CPR रुग्णालय जीवनवाहिनी ठरली आहे। या ठिकाणी कोणताही गैरकारभार होता कामा नये याची खबरदारी सर्वांनीच घेतली पाहिजे। परंतु फेरीवाल्यांवर अन्याय करून त्यांना उघड्यावर पाडण्याचा प्रकारही खपवून घेतला जाणार नाही। नियमानुसार प्रथम फेरीवाल्यांचं पुनर्वसन करा, मगच अतिक्रमणाची कारवाई करा, अशा सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी अधिष्ठाता सत्यवान मोरे यांनी दिल्या। आज सकाळी CPR प्रशासनाच्या वतीनं मोठ्या पोलीस फौजफाट्यात CPR मधील अतिक्रमण काढण्यास सुरुवात करण्यात आली। यावेळी फेरीवाल्यांनी आमदार राजेश क्षीरसागर यांना संपर्क करून होणाऱ्या अन्यायकारक कारवाईची माहिती दिली। आमदार राजेश क्षीरसागर यांनी तात्काळ CPR रुग्णालयास भेट देत कारवाईची माहिती घेतली व CPR प्रशासनाला सूचना केल्यात। आवारामध्ये जे काही अतिक्रमण होतं ते गेल्या अनेक वर्षापासूनचं अतिक्रमण या ठिकाणी आहे। प्रशासनानं खरं म्हणजे सामंजस्याची भूमिका घेऊन या सर्वांना बोलून घेऊन जिथं त्यांना योग्य वाटते त्या ठिकाणी हे त्यांना धंदा करण्यास मुभा द्यायला पाहिजे होती। पण अशी कुठलीही प्रक्रिया न राबवता, कुठली नोटीस न देता एका दिवसात अशी कारवाई करणे म्हणजे गोरगरिबांच्या पोटावर मारण्याचा प्रकार आहे। मी असं कदापि होऊन देणार नाही। खरं म्हणजे या विभागाचा निर्णय आहे की या आवारामध्ये कुठलं अतिक्रमण नको। पण पूर्वीचं काय तर एक्झिस्टिंग अतिक्रमणं जी आहेत त्या ऑफिसरनं तिथल्या जो प्रमुख असतो त्यानं निर्णय घ्यायचा। आणि त्यामुळे मी डीनला या ठिकाणी आज विनंती केलेली आहे की हा निर्णय होत असताना तुम्ही असं लोकांना उघड्यावर पाडू शकत नाही। तुम्ही प्रस्ताव मंत्रालयाला सादर करा तुमच्या डिपार्टमेंटात, त्यानंतर आम्ही प्रस्ताव मंजूर करून घेऊ। जर त्या तुमच्या खात्याचं असं म्हणणं असेल की या ठिकाणी आम्हाला देता येणार नाही तर तुम्ही या ठिकाणी डीन म्हणून तुम्हाला अधिकार आहेत आणि तुम्ही त्यांच्या तुम्ही एकत्र बसा, त्या लोकांना एकत्र घ्या आणि तिथं योग्य जागा वाटते की जेणेकरून CPRच्या येत असणाऱ्या लोकांना पण अडचण व्हायला नको आणि आमच्या या लोकांची व्यवसाय पण झाली पाहिजे। अशा पद्धतीने निर्णय घ्या आणि मग त्याप्रमाणे त्यांनी या ठिकाणी कबूल केलेलं आहे। आपण जे पाठीमागं ही केबिन पाहतो शिवसंदेश, खरं म्हणजे ही केबिन तर 1997 साली शिवसेना भारतीय जनता पक्षाचं सरकार होतं आणि तत्कालीन पालकमंत्री रामदास कदम यांनी त्यावेळेला ही केबिन टाकण्यास परवानगी दिली आहे। तसं पत्र पण आपल्याकडे आहे किंवा लिखित आहे। हा त्यांनी प्रस्ताव पुढे पाठवून हा नियमित करून घेतला नाही, एवढाच या केबिनमधला फरक आहे। आणि मुळात कसं आहे जे कार्यकर्ते कुणासाठी या केबिन वगैरे दिले असतात शासनानं 1983 पासून हिंदू एकताची चळवळ कोल्हापूरला सुरू झाली, त्या चळवळीतला पहिला कार्यकर्ता म्हणून या संग्रामचे वडील त्या ठिकाणी होते, त्यासाठी केबिन त्या ठिकाणी दिलेली आहे। काहीतरी हिंदुत्वासाठी योगदान आहे, समाजासाठी योगदान आहे म्हणून दिलेल्या जर जागा असं काढून कोण घेणार असेल तर मी निश्चितपणे गप्प बसणार नाही। या केबिनला तर हात लावताच कामा नये आणि उरलेल्या पण केबिन जे आहेत मी आत्ताच सांगितलेलं आहे आणि या मतावर मी ठाम आहे, या लोकांना इथनं काढून देणार नाही। यांना योग्य जागा द्या आणि हा निर्णय घ्या। सर, ह्या प्रश्न कायमस्वरूपी मिटावा किंवा ह्यासाठी एक लिगली सर्वांना परवानगी व्हावी यासाठी नेमकं काय केलं? बघा काय होतंय, काळाच्या ओघात आपण आपापल्या कामात राहतो। आमच्याकडे प्रस्ताव आले की आम्ही मंजूर करून घेण्याचा प्रयत्न करतो। शासनाची डिपार्टमेंट 100 आहे, लोकांची कामं हजारो असतात, त्यामध्ये आम्ही काम करत असतो। तरी पण अशी परिस्थिती ज्या वेळेला उद्भवेल त्या वेळेला मी कुठल्याही प्रकारच्या लोकांच्यावर अन्याय होऊन देणार नाही, माझी भूमिका।